पिछाडीवर आहेत। आरजेडीचा उमेदवार त्या ठिकाणी आघाडीवर आहे। परंपरागत लालूंचा मतदारसंघ आहे आणि तिथे तेजप्रताप यादव पिछाडीवर आहे। एनडीए 93 आणि महाआघाडी 64 जागांवर आता पोहोचली आहे। एनडीए आता 100चा आकडा पार करते का? सुरुवातीच्या कलांमध्ये आरजेडी भाजपच्या आता पुढे आहे। भाजप 50 आणि आरजेडी 51 जागांवर आघाडीवर आहे। भाजप आणि आरजेडी यांनी या ठिकाणी अर्धशतक पूर्ण केलंय, मात्र आरजेडी भाजपपेक्षा एका जागेनं आता पुढे आहे। महाआघाडीचा सुद्धा आकडा जो आहे तो बदललेला आहे। 64 जागांवर महाआघाडीने आता आघाडी घेतलेली आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये आरजेडी भाजपच्या पुढे गेली आहे। 51 जागांवर आरजेडीने आघाडी घेतलेली आहे। एनडीए 93 आणि महाआघाडी 64 जागांवर आघाडीवर आहे आणि एनडीएची वाटचाल आता विजयाच्या दिशेनं या ठिकाणी पाहायला मिळते। हे अर्थात कल आहेत, मात्र कलांमधून हे स्पष्ट होतं। मात्र एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर अद्यापही सुरू आहे। भाजप आणि आरजेडी यांचा सामना या ठिकाणी बरोबरीमध्ये पाहायला मिळतो। भाजप 51 आणि आरजेडी 51 जागांवर आघाडीवर। तर मतमोजणी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच आरजेडीने आघाडी घेतलेली होती, मात्र पुन्हा एकदा भाजपने 51 जागांची आघाडी या ठिकाणी घेतली। म्हणजे दोन्ही आता सध्या समसमान पातळीवर आहेत। भाजप 51, आरजेडी 51 जागांवर आघाडीवर आहेत। जेडीयू 36 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे। या सगळ्या कलांमध्ये पहिल्यांदाच आरजेडीने आघाडी घेतली आहे। भाजप आणि आरजेडी यांचा बरोबरीमध्ये सामना 51 आणि 51। ते एनडीए 94 जागांवर आघाडीवर आहे आणि महाआघाडी 64 जागांवर आघाडीवर आहे। तर भाजप 51 जागांवर आघाडीवर, तर या ठिकाणी आघाडीत 8 जागांवर काँग्रेस आघाडीवर, आरजेडी 51 जागांवर आघाडीवर आहे। एनडीएला सत्ता स्थापनेसाठी 28 जागांची आवश्यकता असणार आहे। या कलांमध्ये एनडीएला सत्ता स्थापनेसाठी आणखी 28 जागांची आवश्यकता असणार आहे। 122 ची मॅजिक फिगर आहे। एनडीए तिथपर्यंत पोहोचते का याकडे लक्ष असेल, मात्र शतकाच्या जवळपास आता एनडीए या ठिकाणी पोहोचत आहे। तर महाआघाडी 65 जागांवर आघाडीवर, तर एनडीए आता 96 जागांवर आघाडीवर आहे। तर एनडीए आणि महाआघाडीचा हे आपण कल पाहतोय। 96 जागांवर एनडीए आघाडीवर, तर आघाडी 65 जागांवर आघाडीवर आणि सगळ्यात टक्कर जी आहे ती भाजप आणि आरजेडी मध्ये आपण पाहतो। तर एनडीएला आता सत्ता स्थापनेसाठी या सगळ्या कलांमध्ये जरी पाहिलं तर आता 25 जागांची आवश्यकता असणार आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये आपण पाहिलं भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर सुरुवातीपासून सुरू आहे। भाजप 53 आणि आरजेडी सुद्धा आता 53 जागांवर आघाडीवर। तर तिथे एनडीए ही आपल्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना मात्र महाआघाडीकडनं देखील मोठी टक्कर। नक्कीच सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आणि आरजेडी मधली ही काटेकी टक्कर सध्या दोन्ही आघाडीमध्ये समसमान पातळीवर 53 जागांवर आघाडीवर आहेत त्यांचे उमेदवार। पाठोपाठ जेडीयू 37 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहे। काँग्रेसचे 8 जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत। तर महाआघाडीमध्ये फक्त आरजेडी या ठिकाणी चांगली कामगिरी करताना दिसत आहे। काँग्रेसनं गेल्या वेळेला इथे 17 जागा घेतल्या होत्या, मात्र काँग्रेस या ठिकाणी 8 जागांवर आघाडीवर आहे। तर डाव्यांना इथे 3 जागांवर आणि व्हीआयपीला फक्त 2 जागांवर या ठिकाणी आघाडी मिळालेली आहे। तर एनडीए 99 जागांवर आघाडी घेतलेली आहे एनडीएनं, तर महाआघाडी जी आहे ती 66 जागांवर आघाडीवर आहे। आणि एनडीए शतकापासून फक्त एका जागेपासून दूर आहे। 99 जागांवर आता एनडीएनं आघाडी घेतलेली आहे आणि 23 जागांची आवश्यकता आहे एनडीएला आता सत्ता स्थापनेचा आकडा गाठण्यासाठी, मॅजिक फिगर गाठण्यासाठी। आता फक्त एनडीएला 23 जागांची आवश्यकता असणार आहे। 99 वर एनडीए